प्रिय विद्यार्थी मित्रांनो, मी दीपाली कुलकर्णी देशमुख माझ्या विंग्स ऑफ फिजिक्स या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते। आपली क्विक रिव्हिजन सिरीज सुरू आहे आणि ती बोर्ड परीक्षेसाठी आहे आणि त्याचा आपण चॅप्टर बघतो आहोत मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड आणि त्याचा पार्ट 2 आपण बघतो आहोत। तर बघा, आपण फोकस कशावर केलेला आहे की 2-2 मार्काच्या प्रश्नांवर फोकस केलेला आहे, कारण तुम्हाला माहिती आहे की जर छोटे छोटे आपण प्रश्न केले तर कमी कष्टात चांगला अभ्यास होऊन आपल्याला चांगले मार्क्स मिळणार आहेत आणि आपण म्हणून आपला फोकस छोट्या छोट्या प्रश्नांवर तसंच कन्सेप्ट क्लिअर करण्यावर पण आहे, कारण आपल्याला माहिती आहे की सीईटीला आपल्याला कन्सेप्ट क्लिअर लागतात आणि म्हणून आपण दोन्ही करतो आहोत या सिरीजमध्ये की प्रश्न पण करतो आहोत आणि कन्सेप्ट पण क्लिअर करतो आहोत। तर ठीक आहे, वेळ न घालवता आपण सुरू करूया। तर आजचा आपला एक छोटासा प्रश्न आपल्याला बघायचा आहे आणि त्याची कन्सेप्ट आपल्याला पूर्ण या चॅप्टर मध्ये लागणार आहे आणि म्हणून प्रश्न असा आहे, डिराइव्ह अन एक्सप्रेशन फॉर प्रेशर एक्झर्टेड बाय लिक्विड कॉलम and on which factor it depends। आपल्याला डेरिव्हेशन पाहायचंय। बऱ्याचदा आपल्याला उत्तर येत असतं पण प्रश्न काय आहे हेच माहित नसतं आणि म्हणून आधी प्रश्न नीट समजून घ्यायचा आणि मग हे त्याचं उत्तर आहे आणि ते कसं लिहायचं ते आपल्याला बघायचं। मग आता काय बघा, प्रेशर एक्झर्टेड बाय लिक्विड कॉलम, मग लिक्विड कॉलमने किती प्रेशर एक्झर्ट केलं ते आपल्याला काढायचंय आणि म्हणून त्याच्यासाठी आपण एक असं कंटेनर घेतलं आणि त्या कंटेनर मध्ये आपण लिक्विड घेतलं। मग हे लिक्विड घेतल्यावर ही काय झाली तर हा तुमचा लिक्विड सरफेस झाला। आता ह्या लिक्विड सरफेसच्या वरती एअर आहे, एअर मीडियम आहे आणि खाली लिक्विड आहे। आलं लक्षात? आता ह्या एअरला पण डेन्सिटी असते आणि लिक्विडला पण डेन्सिटी असते आणि म्हणून इथे जे लिक्विड आहे बाळांनो त्याची डेन्सिटी रो ही आहे। समजतंय? आता ह्या लिक्विड मध्ये एक इमॅजिनरी सिलेंडर घ्यायचं आणि त्या इमॅजिनरी सिलेंडरची हाईट ही एच आहे। त्याच्यानंतर ए हा एच इमॅजिनरी सिलेंडरची एच ही हाईट आहे, ए हा त्याचा क्रॉस सेक्शनल एरिया आहे आणि याच्या मध्ये जे लिक्विड आहे इमॅजिनरी सिलेंडरच्या आतमध्ये जे लिक्विड आहे त्याचं मास एम आहे। सिच्युएशन समजते बाळांनो तुम्हाला? म्हणजे डायरेक्ट मॅथमॅटिकल स्टेप कधीच पेपरमध्ये लिहायच्या नाहीत, त्याचं आधी वर्णन लिहायचं। तर कन्सिडर ए लिक्विड विच इज इन ए कंटेनर and the rho is the density of that liquid. Now in that liquid consider a imaginary cylinder having height h and a is the area of cross section of that imaginary cylinder and m is the mass of a liquid which is inside in that imaginary cylinder। समजलं का? असं 4 ओळीत वर्णन लिहायला फार वेळ लागत नाही आणि त्याने आपला पेपर इम्प्रेसिव्ह दिसतो। आलं का लक्षात? आपल्याला हे उत्तर मी तुम्हाला टाइम मॅनेजमेंट सांगितलेलं आहे। बी सेक्शन 2 मार्काचे प्रश्न बी सेक्शन मध्ये येतात आणि बी सेक्शन आपल्याला 40 मिनिटात 8 प्रश्न सोडवायचे आहेत, म्हणजे एका प्रश्नाच्या वाट्याला 5 मिनिटं वेळ येतो आणि 5 मिनिटात एवढं सगळं आरामशीर लिहून होतं। समजलं का? आता तुमच्या पुस्तकात अजून एक चूक झालेली आहे बाळांनो, हे जे सिलेंडर आहे ना हे थेट वरून काढायला पाहिजे होतं, पण हे इथून त्याने मध्ये काढलं तर जसं पुस्तकात आहे तसंच काढा। आलं का लक्षात? मग आता बघा, आपल्याला आता डेरिव्हेशन ऑब्टेन करायचं। मग आता काय करायचं तर आपण असं शिकलो की प्रेशर एक्झर्टेड बाय लिक्विड कॉलम, ह्या लिक्विड कॉलमनी किती प्रेशर एक्झर्टेड केलं तर आपण मागच्या भागामध्ये प्रेशरची कन्सेप्ट शिकलो। व्हेन लिक्विड इज ऍट रेस्ट ऍट दॅट टाइम नॉर्मल फोर्स म्हणजे असं परपेंडिक्युलर फोर्स ऍक्ट ऑन दॅट लिक्विड। आलं का लक्षात? हा फोर्स हा कसा फोर्स आहे? नॉर्मल फोर्स व्हेन लिक्विड इज ऍट रेस्ट आणि त्याला डिवायडेड बाय काय करायचं? याचा क्रॉस सेक्शनल एरिया करायचा। आता क्रॉस सेक्शनल एरिया ए आहे। आता बघा, एक कन्सेप्ट नेहमी लक्षात ठेवायची, जो कुणी या पृथ्वीच्या पृष्ठभागावर आहे त्याच्यावर एक परमनंट परपेंडिक्युलर फोर्स ऍक्ट आहे व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शनने आणि तो आहे त्याचं वेट आणि हा एफ दॅट इज इक्वल टू वेट म्हणजेच mg असतं। मग आता याची किंमत, आता ह्या एफ ची किंमत P बरोबर FA या फॉर्म्युल्यात ही एफ ची किंमत आपण टाकून दिली। हे झालं इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2। कळलं का? फोर्सची किंमत mg लिहिली, प्रेशरचा फॉर्म्युला F/A लिहिला आणि त्या एफ ची किंमत mg टाकून दिली। आहे का सोपं इथपर्यंत? अवघड आहे का सांगा बरं मला? मग आता असे 2 इक्वेशन पर्यंत आपण आलो। आता आपल्याला माहिती आहे की याची डेन्सिटी रो आहे आणि डेन्सिटीचा फॉर्म्युला असतो मास अपॉन व्हॉल्यूम।
मग आता मास याच्या आतमध्ये जे मास आहे लिक्विडचं मास ते एम आहे आणि ह्या सिलेंडरचं व्हॉल्यूम व्ही आहे. आता ह्या व्हॉल्यूमचा फॉर्म्युला असतो, सिलेंडरचं व्हॉल्यूम असतं A इंटू एच. बघा बरं, डेन्सिटी दॅट इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम, मास बरोबर व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी आणि व्हॉल्यूमचा फॉर्म्युला A इंटू एच. मग आता इथे आपण टाकून दिलं, ह्या व्ही ची किंमत AH टाकली, हे रो जसंच्या तसं, आणि मग आता ह्या एम ची किंमत आपण टाकली AH रो जी आणि AA काय झालं आता कॅन्सल झालं आणि प्रेशर एक्झर्टेड बाय द लिक्विड कॉलम हे मिळालं आपल्याला P दॅट इज इक्वल टू H रो जी. हे आपलं विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर आहे. तर लिक्विड कॉलमने एवढं प्रेशर तिथं एक्झर्ट केलेलं आहे. असं 4 स्टेपमध्ये आपल्याला डेरिव्हेशन मिळून जातं. काय काय करायचं, अल्गोरिदम बनवायचा मनात. F बरोबर mg, P बरोबर F बाय A, F ची किंमत टाकायची mg, मग घ्यायचा फॉर्म्युला डेन्सिटी दॅट इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम, म्हणून मास बरोबर काय झालं व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी, व्हॉल्यूमची किंमत टाकायची AH आणि तिथे झालं रो, AH रो जी डिवायडेड बाय A. आता बघा, जर तुमचं फॉर्म्युला पाठ असेल ना बाळांनो, तर मी एक सोपी ट्रिक तुम्हाला सांगते. P बरोबर H रो जी आहे ना, तर त्याला A ने गुणायचं आणि A ने भागायचं. समजलं का? म्हणजे या फॉर्म्युल्यात एम ची किंमत काय टाकणार आहे तुम्ही AH रो जी आणि हे A कॅन्सल झालं. कळली का ट्रिक? तर या एवढ्या सोप्या पद्धतीने पण तुम्हाला डेरिव्हेशन ऑब्टेन करता येतं. आता पुढे काय म्हटलंय, ऑन विच फॅक्टर इट डिपेंड्स, कोणत्या कोणत्या फॅक्टरवर ते डिपेंड आहे. आता पहिलं आहे H, हाईट. हे सगळं प्रपोर्शन डायरेक्ट आहे बाळांनो, म्हणून H जर जास्त, ही हाईट जर जास्त तर प्रेशर जास्त. डेन्सिटी, लिक्विडला प्रत्येक लिक्विडला ज्याची त्याची डेन्सिटी असते. मग आता बघा, पाण्याची डेन्सिटी आणि जर तिथं ऑइल घेतलं तर त्याची डेन्सिटी, तर ऑइल हे थिक असतं म्हणजे त्याची डेन्सिटी जास्त असते. आलं का लक्षात? म्हणजे लिक्विडची डेन्सिटी जर जास्त तर तुमचं प्रेशर जास्त. त्याच्यानंतर ऍसिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. आता पृथ्वीच्या पृष्ठभागावर त्याची किंमत 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर असते, पण तुम्ही चंद्रावर गेलात तर ऍसिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी याच्या 6 पट कमी होते. म्हणजे ऍसिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जर बदलली तर प्रेशर सुद्धा बदलतं. जिथे जी ची व्हॅल्यू जास्त तिथे प्रेशर सुद्धा जास्त आणि जिथे जी ची व्हॅल्यू कमी तिथे प्रेशर सुद्धा कमी. म्हणजे पृथ्वीवर जे प्रेशर असेल त्याच्या 6 पट कमी त्या जी साठी प्रेशर चंद्रावर असेल. आलं का लक्षात? म्हणजे पृथ्वीपेक्षा चंद्रावर प्रेशर कमी असेल कारण तिथे ऍसिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी कमी असते. समजतंय? मग आता बघा, अजून एक तुम्हाला छान कळण्याकरता मी एक तुम्हाला उदाहरण देते. समजा असं पॉट आहे असं आणि याच्यामध्ये हे असे मासे आहेत. आलं का लक्षात? आता हे असे मासे आहेत. आलं का लक्षात? हे असे मासे पोहत आहेत. आकृती थोडं माझ्या ड्रॉइंगला माफ करा, पण हे मासे आहेत असं कन्सिडर करा. आलं का लक्षात? तर आता कोणत्या माशावरचं प्रेशर जास्त असेल सांगा बरं मला. तर याची इथून हाईट मोजायची, लिक्विड सरफेस पासून हाईट मोजायची. मग या माशाची हाईट जास्त आहे म्हणजे याच्यावरचं प्रेशर जास्त असणार आहे. आता कळले का कन्सेप्ट बाळांनो? या सगळ्या माशांपैकी आणि कमी कोणावर असेल, ज्याची हाईट कमी त्याच्यावर कमी फोर्स ऍक्ट असेल. समजतंय? म्हणजे जसे जसे तुम्ही खाली खाली जात जाणार आहे तशी तशी तुमची हाईट वाढत जाणार आहे आणि प्रेशर सुद्धा काय होत जाणार आहे, वाढत जाणार आहे. आणि ह्या लिक्विडमध्ये जसे जसे तुम्ही वर येत जाणार आहे तसं तसं प्रेशर कमी होत जाणार आहे. कळली का कन्सेप्ट? येस ऑर नो? आणि आता याचाच आधार घेऊन आपल्याला शिकायचं आहे कन्सेप्ट ऑफ ऍटमॉस्फेरिक प्रेशर, ऍब्सोल्यूट प्रेशर, गॉज प्रेशर, कोणी त्याला गेज प्रेशर म्हणतं, आणि व्हॅक्यूम प्रेशर. मग आता बघा, आपण ही पृथ्वी आहे आणि जसं जसं आपण वर जाणार आहे तशी तशी हवेची डेन्सिटी कमी कमी होत जाते. मग डेन्सिटी जर कमी कमी होत गेली, पृथ्वीच्या पृष्ठभागावर वर वर गेलो आपण, तर प्रेशर हे काय होत जातं, तर प्रेशर हाईट ही तुमची इन्क्रीज होते आणि प्रेशर मात्र ऍज हाईट कुठून, फ्रॉम दी सरफेस ऑफ दी अर्थ, एच गोज ऑन इन्क्रीजिंग, प्रेशर गोज ऑन डिक्रीजिंग. समजतंय का? जसे जसे तुम्ही वर जाणार तसं तसं प्रेशर डिक्रीज होत जाणार. समजतंय? आणि तुमचं जे प्रेशर आहे ना ते मॅक्सिमम कुठे असतं, तर ते पृथ्वीच्या पृष्ठभागावर असतं. आणि म्हणून आपण प्रेशर कुठून मोजतो, तर आपण सी लेव्हल पासून प्रेशर मोजतो आणि सी लेव्हलला प्रेशर मॅक्सिमम आहे असं आपण म्हणतो आणि ते असतं 1 ऍटमॉस्फेरिक प्रेशर.
मग 1 ऍटमॉस्फेरिक प्रेशर म्हणजेच किती बार, तर 1.013 बार, आणि 1 बार म्हणजे 1,10⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर किंवा पास्कल, आणि म्हणून 1 ऍटमॉस्फिअर दॅट इज इक्वल टू 1.013 बार, दॅट इज इक्वल टू 1.013 इंटू 10⁻⁵ इथे डेसिमल पॉइंट आहे बाळांनो, तर 1.013 इंटू 10⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर और 1.013 इंटू 10⁵ पास्कल. सोपं लक्षात ठेवायचं, 1 ऍटमॉस्फिअर दॅट इज इक्वल टू 10⁻, हे नियर अबाउट 1 आहे, आणि म्हणून 10⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर, और सीईटीला असं घ्यायचं 10⁵ पास्कल. हे झालं रिलेशन कशामधलं, ऍटमॉस्फिअर आणि न्यूटन पर मीटर स्क्वेअर आणि पास्कल मधलं. कळली का कन्सेप्ट? आणि हे जे प्रेशर आहे याला म्हणायचं अर्थ सरफेसवरचं प्रेशर, म्हणजेच सी लेव्हल पासूनचं मोजलेलं प्रेशर, याला म्हणायचं ऍटमॉस्फेरिक प्रेशर. मग आता ह्या केसमध्ये काय बघा, तर आपल्याला हे ऍटमॉस्फेरिक प्रेशर म्हणजे हे P0 दॅट इज इक्वल टू 1 ऍटमॉस्फिअर. कळलं का? आता टोटल प्रेशर घ्यायचं ना, तर हे P येतं लक्षात, तर हे P आणि P0. आता इथलं टोटल प्रेशर घ्यायचं, तर हे तुमचं हे प्रेशर एक्झर्टेड बाय लिक्विड कॉलम आहे, समजतंय? मग हे P बरोबर P0 आणि प्लस H⁻g. इथलं जर आपल्याला टोटल प्रेशर घ्यायचं, तर हे प्रेशर आणि हे प्रेशर यांची बेरीज करावी लागते, आणि हे जे टोटल प्रेशर आहे ना त्याला म्हणायचं ऍब्सोल्यूट प्रेशर, आणि हे आहे तुमचं ऍटमॉस्फेरिक प्रेशर, आणि हे जे आहे ना याला म्हणायचं गॉज प्रेशर. कळलं का? आता तुम्हाला गॉज प्रेशरची जर डेफिनेशन आली, तर आता हे गॉज प्रेशर जर घ्यायचं असेल तर हे झालं P मायनस P0. मग P काय आहे, टोटल प्रेशर किंवा ऍब्सोल्यूट प्रेशर. मग हे ऍब्सोल्यूट प्रेशर मायनस ऍटमॉस्फेरिक प्रेशर. मग याच्यावरून नेहमी मी सांगते की हे जे गॉज प्रेशर आहे त्याची व्याख्या फॉर्म्युलावरून करायची. काय बघा, तर गॉज प्रेशर इज डिफाइंड ऍज इट इज अ डिफरन्स बिटवीन द ऍब्सोल्यूट प्रेशर और टोटल प्रेशर मायनस ऍटमॉस्फेरिक प्रेशर. म्हणजे ऍब्सोल्यूट प्रेशर आणि ऍटमॉस्फेरिक प्रेशर याच्यामधला जो डिफरन्स आहे त्याला कोणतं प्रेशर म्हणायचं, गॉज प्रेशर असं म्हणायचं. समजतंय का? मग आता समजा जर हे सिलेंडर तुम्ही इथं न घेता असं वर घेतलं, हे बघा हे सिलेंडर ह्या लिक्विड सरफेसच्या वरती घेतलं, तर आता काय झालं, तर वरती मग हेच इक्वेशन कसं लिहिता येईल बघा, P बरोबर. आता इथे ऍटमॉस्फेरिक प्रेशर आहे, पण तुम्ही वर गेलात, मग आता वर हवा आहे, आणि म्हणून इथं काय झालं, तर खाली जर हाईट म्हणलं तर वर आपण D म्हणूयात. आलं का लक्षात? वर चाललो तर म्हणजे फरक राहील, इथे खाली आला तर H, वर गेलं तर D. मग हे डिस्टन्स D घेतलं आपण या ठिकाणी, D दॅट इज इक्वल टू डेन्सिटी ऑफ एअर, आणि G मग या पद्धतीने इथं जर प्लस असेल तर इथं काय येणार आहे, मायनस येणार आहे. आणि हे झालं जेव्हा अबव द लिक्विड सरफेस असेल तर टोटल प्रेशर तुमचं हे येणार आहे, आणि जर बिलो द लिक्विड सरफेस असेल तर तुमचं प्रेशर हे येणार आहे. समजलं का? मग आता इथे व्हॅक्यूम कशाला म्हणायचं, तर जिथे तुमचं गॅस प्रेशर हे ऍटमॉस्फेरिक प्रेशर पेक्षा लेस असतं. समजा एखाद्या ठिकाणी तुमचं 1 ऍटमॉस्फेरिक प्रेशर आहे आणि त्यातून तुम्ही हवा काढून घेतली, मग हवा काढून घेतली, डेन्सिटी कमी झाली, आणि मग तिथं काय झालं, तर तिथं व्हॅक्यूम क्लिअर झाला. तर म्हणून मग तुमच्या ह्या 1 ऍटमॉस्फेरिक प्रेशर पेक्षा समजा 0.8 ऍटमॉस्फिअर असं प्रेशर असेल, मग याच्यापेक्षा छोटं असणारं जे प्रेशर असतं त्याला व्हॅक्यूम प्रेशर असं म्हणतात. निगेटिव्ह ऑफ गॉज प्रेशर दॅट इज ऑल्सो अ व्हॅक्यूम प्रेशर. तर कळतंय का मग तुम्हाला की दी रिजन, तुम्हाला व्हॅक्यूमची डेफिनेशन तुमच्या पुस्तकात दिलेली आहे, टेक्स्टबुक नीट वाचा की व्हॅक्यूम कशाला म्हणायचं, दी रिजन वेअर गॅस प्रेशर इज लेस दॅन दी ऍटमॉस्फेरिक प्रेशर. असा रिजन की जिथं तुमचं प्रेशर जे आहे त्या गॅसचं प्रेशर ह्या ऍटमॉस्फेरिक प्रेशर पेक्षा कमी असतं, त्याला काय म्हणायचं, तर त्याला व्हॅक्यूम असं म्हणायचं. कळली का बाळांनो कन्सेप्ट ऍटमॉस्फेरिक प्रेशरची, ऍब्सोल्यूट प्रेशरची, गॉज प्रेशर आणि व्हॅक्यूम प्रेशरची. आता आपण खूप महत्वाचा प्रश्न पाहणार आहे आणि त्याचे ऍप्लिकेशन पण पाहणार आहे, आणि याच्यावरचे जे न्यूमरिकल्स आहेत ते सीईटीला विचारले जातात, आणि म्हणून याची कन्सेप्ट ही खूप महत्वाची आहे. प्रश्न असा आहे, स्टेट पास्कल्स लॉ अँड स्टेट इट ऍप्लिकेशन, आणि ह्या ऍप्लिकेशनवर आपल्याला न्यूमरिकल्स विचारले जातात. मग आता आपण कन्सिडर करू की पास्कल्स लॉ हा कधी ऍप्लिकेबल असतो. तर आता हे जे कंटेनर आहे याच्यामध्ये फ्लुइड आहे, आणि पास्कल्स लॉ ऍप्लिकेबल कधी असतो,
तर तो असतो हायड्रोस्टॅटिक कंडिशनला. आता हायड्रोस्टॅटिक कंडिशन म्हणजे काय, तर हायड्रोस्टॅटिक कंडिशन म्हणजे हे फ्लुइड हे एनक्लोज्ड पाहिजे आणि ते रेस्टला पाहिजे. कसं पाहिजे, एनक्लोज्ड पाहिजे आणि ते कसं पाहिजे, रेस्टला पाहिजे. याला म्हणायचं हायड्रोस्टॅटिक कंडिशन. आणि पास्कल्स लॉ कधी ऍप्लिकेबल असतो, तर फक्त तो हायड्रोस्टॅटिक कंडिशनला ऍप्लिकेबल असतो. मग आता बघा, जेव्हा तुम्ही हे असं तुमचं हे एनक्लोज्ड फ्लुइड आहे आणि इथे आता बघा ए बी सी आणि डी असे 4 पॉइंट आहेत आणि इथे बघा हा एरिया ए आहे, हा एरिया A/2 आहे, हा एरिया 2 आहे आणि हा एरिया 3 आहे. मग आता समजा आपण इथून 10 न्यूटन पर मीटर स्क्वेअर इतकं प्रेशर अप्लाय केलं या ठिकाणी. तर आता ते काय असतं, तर पास्कलचा लॉ सांगतो हे जे फ्लुइड आहे हे एनक्लोज्ड आहे, हे रेस्टला आहे आणि जेव्हा आपण त्याच्या ह्या एका भागावर एवढं प्रेशर अप्लाय करू तर याच्या ह्या फ्लुइडच्या प्रत्येक पॉइंटवर आणि ह्या सगळ्या वॉल्सवर तेवढंच प्रेशर कार्यरत असतं. हा आहे पास्कलचा लॉ. आलं लक्षात. मग आता ते प्रूव्ह कसं करायचं, तर आता ए पॉइंटला, आता हा जो ए पॉइंट आहे तिथे प्रेशर असणार आहे. प्रेशर दॅट इज नथिंग बट नॉर्मल फोर्स पर युनिट एरिया F/A. मग आता इथं बी पॉइंटला काय होणार आहे, तर इथं एरिया 2A आहे. मग आता F/A म्हणजे इथे 2F डिवायडेड बाय 2A म्हणजे परत तुमचं प्रेशर काय आलं, तर F/A आलं. आता सी पॉइंटला बघा, तर तुमचा एरिया 3A आहे आणि फोर्स 3F लागणार आहे आणि म्हणून सी पॉइंटचं प्रेशर हे काय झालं, तर 3F डिवायडेड बाय 3A दॅट इज इक्वल टू F/A. त्यानंतर डी पॉइंटला तुमचा एरिया A/2 आहे आणि म्हणून फोर्स काय झाला, F/2 डिवायडेड बाय A/2 दॅट इज नथिंग बट F/A. म्हणजे बी पॉइंटचं प्रेशर, सी पॉइंटचं प्रेशर, डी पॉइंटचं प्रेशर हे सगळं काय आहे, सारखंच आहे. आणि हेच आपल्याला त्याचं स्टेटमेंट कसं करता येईल, तर बघा पास्कल्स लॉ स्टेट्स दॅट प्रेशर अप्लाइड टू एनी पॉइंट. आणि याच्या आतमध्ये बघा कुठल्याही पॉइंटला तुम्हाला घ्यायचं झालं तर सगळ्या ठिकाणी प्रेशर 10 न्यूटन पर मीटर स्क्वेअरच असणार आहे. म्हणजे काय बघा, तर पास्कल्स लॉ स्टेट्स दॅट the pressure applied to any point of an enclosed fluid, this is the enclosed fluid at rest. enclosed fluid at rest म्हणजे ही कोणती कंडिशन झाली, ही हायड्रोस्टॅटिक कंडिशन झाली. आणि म्हणून परत एकदा रिपीट करते बघा, Pascal's law states that the pressure applied to any point of an enclosed fluid at rest is transmit होणं इक्वली, सगळ्या भागात इक्वल ट्रान्समिट होतं. अँड अनडिमिनिश्ड म्हणजे काय, न घट होता. म्हणजे 10 आहे तर 10च राहिलं, 10चं 9 नाही झालं, 8 नाही झालं, 7 नाही झालं. कळलं का, ट्रान्समिटेड इक्वली अँड अनडिमिनिश्ड to every point of the fluid and also on the walls of the container and provided that the effect of gravity is negligible. असे टप्पे टप्पे करायचे बाळांनो आणि पाठ करायचं. काय, Pascal's law states that the pressure applied to any point of an enclosed fluid at rest, ही हायड्रोस्टॅटिक कंडिशन आलं लक्षात, is transmitted equally, असे शब्द लक्षात ठेवायचे. काय, ट्रान्समिटेड इक्वली and undiminished to every point of the fluid, या सगळ्या पॉइंटला, and also या फ्लुइडच्या सगळ्या पॉइंटला, and also to the walls of the container provided that the effect of gravity is neglected. असं आधी कन्सेप्ट समजून घ्यायची आणि मग लर्न करायचं, मग मगअप करायचं. आलं लक्षात, म्हणजेच रिकॉल करायचं आणि हे 2दा-3दा न पाहता लिहून काढायचं. म्हणजे काय झालं, जेव्हा आपलं परफेक्ट झालं. आता याचे ऍप्लिकेशन, आता हायड्रॉलिक लिफ्ट. आता हायड्रॉलिक लिफ्ट म्हणजे जर काल वर उचलायची असेल ना बाळांनो, तर आपल्याला मग आता काय करायचं, तर इथे हे असं एक पिस्टन घ्यायचं आणि याच्यावरचा फोर्स F1 आणि याचा एरिया A1 घ्यायचा. आणि आता बघा हे एका मोठ्या अशा एनक्लोज्ड याला जोडलेलं आहे. झालं का, मग हा जो एरिया आहे ना याला म्हणायचं A2 आणि हा जो फोर्स आहे ना याला म्हणायचं F2. मग आता परत हे एनक्लोज्ड आहे का, याच्यामध्ये फ्लुइड भरलेला आहे. मग आता बघा इथे तुम्ही छोटासा फोर्स लावला आणि हा एरिया आहे, म्हणजे आता तुमचा फॉर्म्युला झाला
की इथं तुम्ही प्रेशर लावलं म्हणजे इथलं प्रेशर झालं F1/A1 आणि हे एन्क्लोज्ड आहे याच्यावर एवढं प्रेशर लावलं तर ते इकडं कसं ट्रान्समिट होणार आहे तर इक्वल आणि अनडिमिनिश्ड म्हणजे P2 येणार आहे तुमचं. आता हा छोटासा एरिया आहे हा मोठासा एरिया आहे तर P2 दॅट इज इक्वल टू F2/A2 आणि म्हणून तुमचा आहे P1 दॅट इज इक्वल टू P2 म्हणून फॉर्म्युला झाला F1/A1 दॅट इज इक्वल टू F2/A2 आणि याच्यावर खूप सारे न्यूमरिकल्स येतात. मग कोणताही आता समजा तुम्हाला F1A1 दिलं आणि A2 पण दिलं आणि F2 विचारलं तर काढता येईल की नाही तर ह्या फॉर्म्युल्याने काढता येईल. फक्त P1 इक्वल टू P2 दाखवायचं आणि मग आपण असा खूप छोटासा इथं हा फोर्स लावला तरी इथं जर तुम्ही कार ठेवलेली असेल तर ह्या छोटासा फोर्स लावला तरी खूप मोठा फोर्स इथं निर्माण होतो F2 निर्माण होतो आणि आपली कार वर उचलली जाते किंवा आपली गाडी जेव्हा पंक्चर होते तेव्हा आपण जॅक लावून त्याला असं जेव्हा वर घेतो तर तिथं सुद्धा कोणतं प्रिन्सिपल वापरलेलं असतं हायड्रॉलिक लिफ्टचंच प्रिन्सिपल वापरलेलं असतं. आणि हायड्रॉलिक प्रेस हायड्रॉलिक ब्रेक आता ब्रेक बघा हायड्रॉलिक ब्रेक तुमच्या 4 व्हीलरला जे तुम्ही ब्रेक दाबता अगदी छोटस ब्रेक दाबता पण खूप मोठा फोर्स चारही चाकावर काय होतो ऍक्ट होतो आणि असा छोटासा ब्रेक दाबल्यानंतर छोटासा फोर्स लावता आणि मोठा फोर्सने तुमचे चारही चाक थांबतात तर तिथं कोणतं प्रिन्सिपल वापरलेलं आहे तर तिथं सुद्धा पास्कलचाच लॉ वापरलेला आहे. आणि म्हणून जर तुम्हाला प्रश्न असा आला स्टेट्स इट्स ऍप्लिकेशन तर हायड्रॉलिक लिफ्ट हायड्रॉलिक प्रेस हायड्रॉलिक ब्रेक or all are the examples of or the application of Pascal's law. आणि आता तुमच्या चॅप्टरच्या मागे 11 नंबरचं जे न्यूमरिकल आहे ते पण मी इथे घेणार आहे कारण त्याच्यात खूप कमी कॅल्क्युलेशन आहे आणि ते पडू शकतं बोर्डाला किंवा त्या टाईपचं सीईटीला पण पडतं आणि म्हणून ते आपण न्यूमरिकल बघणार आहे आणि मग आजचा भाग आपण थांबवणार आहे. न्यूमरिकल असे बघा इन ए हायड्रॉलिक लिफ्ट द इनपुट पिस्टन हॅड सरफेस एरिया 30 सेंटीमीटर स्क्वेअर याला इनपुट पिस्टन म्हणायचं याला आउटपुट पिस्टन म्हणायचं आणि त्याचा एरिया 30 सेंटीमीटर स्क्वेअर आहे अँड द आउटपुट पिस्टन हॅज अ सरफेस एरिया हा A2 तो आहे 1500 सेंटीमीटर स्क्वेअर. इफ द फोर्स ऑफ 25 न्यूटन इज अप्लाइड टू इनपुट पिस्टन म्हणजे F1 किती आहे 25 न्यूटन आहे. आपल्याला कॅल्क्युलेट करायचंय कॅल्क्युलेट द वेट ऑन द आउटपुट पिस्टन. आता हा फोर्स म्हणजेच वेट असतो बाळांनो आणि म्हणून जरी शब्द वेट वापरला असला तरी आपल्याला F2 काढायचा आहे. मग आपल्याला माहितीये की हे आहे P1 आणि हे आहे P2 मग P1 इक्वल टू P2 अकॉर्डिंग टू पास्कल्स लॉ. मग आता फॉर्म्युला लिहिला आपण P1 चा फॉर्म्युला असतो F1/A1 आणि P2 चा असतो F2/A2. मग आता बघा आपण लिहिलं F1/A1 दॅट इज इक्वल टू F2/A2 आपल्याला F2 काढायचंय मग F2 दॅट इज इक्वल टू A2 डिवायडेड बाय A1 इंटू F1. आता आपण याला कन्वर्ट केलं नाही सेंटीमीटर स्क्वेअरचं मीटर स्क्वेअर मध्ये का केलं नाही तर जर केलं तर 30 गुणिले 10⁻⁴ मीटर स्क्वेअर आणि इथं पण 1500 गुणिले 10⁻⁴ मीटर स्क्वेअर असं कन्वर्जन होईल आणि हे -4 इथं काय होऊन जाणार आहे कॅन्सल होऊन जाणार आहे आणि म्हणून इथं आले 1500 डिवायडेड बाय 30 इंटू F1 25. मग आता बघा इथून हे 0 गेले आणि हे आले 50 इंटू 25 दॅट इज नथिंग बट 1250 न्यूटन 1250 न्यूटन इतकं उत्तर आलं. म्हणजेच हे वेट म्हणजेच काय आहे फोर्स आहे हाच काय आहे वेट आहे आउटपुट पिस्टनवरचं वेट म्हणजेच फोर्स आणि हे झालं उत्तर. बघूनच युनिट द्यायचंय बघा याला युनिट न्यूटन आहे आणि हे बघूनच द्यायचंय बघून लिहिण्याला सुद्धा इथे अर्धा मार्क आहे आणि याला अर्धा मार्क आहे तर हा न्यूमरिकल इथे पडू शकतं आणि त्यामुळे मी इथे हे घेतलेलं आहे. मी सांगितलंय तुम्हाला की छोटे छोटे न्यूमरिकल्स करा. तर बघा जर तुम्हाला हे क्विक रिव्हिजनचे व्हिडिओ आवडत असतील त्याचा फायदा होत असेल तर लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा जेणेकरून त्यांचा पण फायदा होईल. आणि जर तुम्हाला कशावरचे व्हिडिओ हवे आहेत त्याच्यावरची कमेंट टाकायला विसरू नका. ऑल द बेस्ट फॉर युअर स्टडी अँड थँक्यू फॉर वॉचिंग दिस होल व्हिडिओ.